नाही, असं काय ठरून नाही नवीन आणि जुनं, परंतु जसं की छत्रपती शिवरायांच्या काळात अ, जास्त महत्त्व विचाराला दिलं जायचं आणि ध्येयाला दिलं जायचं. आपलं ध्येय समोर असायचं की जनतेवरचा अन्याय दूर झाला पाहिजे आणि त्याच विचारानं नवीन जुन्यापेक्षा गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होतो. त्यांच्या पोरांना आरक्षणाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आणि शेतकरी ही प्रचंड अडचणीत आहे. म्हणजे तिथं जातीचा काय संबंध नाही. यांच्या न्यायासाठी आपण झगडलं पाहिजे, हे पहिल्यापासूनचं ध्येय आणि ते कंटिन्यू सुरू आहे. त्याच पद्धतीनं नवीन वर्षात आता जनतेबरोबर किंवा काही लोकांबरोबर आहे. तर चला, सगळ्यांना जे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. शुभेच्छा देताना आज जी 1 तारीख आहे, बरोबर 4 महिन्यापूर्वी याच मंडपामध्ये लाठीचार्ज दगडफेक झाला. तर या घटनेकडे मागे वळून कसं बघता तुम्ही? नाही, ते लक्षात आलं का अक्षरशः माझ्या अंगाला काटा आला. ते लक्षात आलं ना तर मन मन कुठं सुन्न होऊन जातं. भयान ते दृश्य होतं समोरचं. ते ते धूर, त्या गोळ्या, तो होणारा आवाज, रक्तानं माखलेलं ही जागा आणि माता माऊल्यांच्या त्या किंकाळ्या, बारीक बारीक लेकरं आरडत येत, अमानुषपणे लाठीचार्ज सुरू. म्हणजे ती घटना निघाली की सरकारचं तोंडही नाही बघावं असं वाटतं. ती जर घटना लक्षात आली तर असं असं वाटतं की असं निर्दयी सरकार नाही व्हायला पाहिजे कधी. म्हणजे जात धर्म कोणचाही असो, इतका अमानुषपणे आणि मुद्दाम होऊन आत घुसून तो प्रयोग करणं, काही कारण नसताना जनतेत घुसणं, लोटालोटी करणं, ते साऊंड खाली पाडणं, आवाज येऊ नये म्हणून ती वायर तोडणं, त्यांच्यात लोटालोटी करायला सुरू करणं, साध्या वेशात असणाऱ्या त्यांच्या लोकांनी एकामेकाला ढकलणं आणि एकाएकीच मारायला सुरू करणं, आणि ते डोळ्यानं आपण स्वतः त्याला बघतोय. म्हणजे ते लक्षात आल्याच्या नंतर खरोखरच असं मन सुन्न होतं. पण तुम्हाला आज जाहीरपणानं सांगतो, ज्या माता माऊलींचं रक्त सांडलंय ना, ते नाही वायाला जाऊ देणार. हा, मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्यासाठीच मायबाप मानलेलं आहे की नाही गद्दारी करणार, समाजाची सुद्धा मरेपर्यंत नाही करणार. ते रक्त सांडलेलं नाही वायाला जाऊ देणार. जे बलिदान गेलेत आमच्या भावांचे, आज कुटुंब उघड्यावर पडले, तीही वायाला नाही जाऊ देणार. घेणार तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार. नसता जीव जरी गेला तरी मुंबई आता सोडत नाहीत. मी बी नाही, माझा मराठा समाज बी नाही. कारण तुम्ही ते लक्षात आणून दिल्यामुळं ते खूप म्हणजे मग वेदना होत्या. जे काय बोलायचं ते माणूस विसरून जातो आणि ते दृश्य डोळ्यासमोर येतं. कसे हात मोडले, कसे पाय मोडले, काय त्या भयानक किंकाळ्या होत्या. ते ऐकणाराला सुद्धा त्या किंकाळ्या त्यावेळेच्या ऐकून काय काय बेशुद्ध पडत होते. इतका मार होता. काय त्या गोळ्याचा आवाज व्हायचा की पूर्ण गाव दरदरून जात होतं, हादरून जात होतं सगळं. शेवटी चीड निर्माण होणारा प्रकार त्यावेळेस सरकारकडून, अधिकाऱ्यांकडून घडलेला. त्यामुळं आणखीनही गाव त्याच ताकदीनं पेटून उठलेलं की त्यांच्याही डोक्यात की आता रक्त सांडलेलं आहे आपलं, शांततेत, पण आता ह्या रक्ताचा फायदा, बदला आरक्षणात रूपांतर करायचं. आणि त्यांच्या त्या बळामुळंच मी सुद्धा ताकदीनं लढतोय. खरंच तो विषय काढण्यालागे नाही, इतका सोपा नाही, वाटतो तेवढा सोपा नाही. ज्यावेळेस माणसं उचलून टाकत होते त्यावेळेस प्रत्येक माणूस उचलून टाकणार सुद्धा रक्तानं भरत होता.